तर गोडदेव संघासाठी साहिल खेळतात, दीपेन मीरा रोड संघासाठी खेळतात. चला ही ओळख झाली खेळाडूंची. आता सामना सुरू करण्यास हरकत नाही आहे. कबीर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पंचांच्या उजवीकडून सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. अनिकेतला जे विनय पाटील यांचे पैसे होते ते दीपक पाटील यांच्याकडून आपण कलेक्ट करायचे आहेत. अनिकेत या. विनय पाटील यांच्याकडून तुमच्याला एका षटकारासाठी जे 300 रुपये होते ते आपण समालोचन कक्षातून जमा घ्यायचे आहेत. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, काऊ कॉर्नरचा, पण मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. सिंगल कंप्लीट, थोडासा फंबल जरूर झालं होतं पण योग्य त्या वेळी क्षेत्ररक्षण मेराज हा देखील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे मीरा भाईंदरचा, जो मिड ऑनला तुम्हाला पाहायला मिळतं. अनिकेत हार्ड लक, बट पुढच्या सामन्यामध्ये डबल एक्सपेक्टेशन आम्हाला आहे, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर धावसंख्या 1, स्ट्रायकर एंडला आता दीपेन पोचलेले आहेत. दीपेन आणि साहिल मध्यम शरीरयष्टीचे हे फलंदाज आहेत आणि पाहूया तो जो गुणवत्तेचा खेळ आहे, जो प्रतिभेचा खेळ आहे, तो खेळ या दोन फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळतोय का. एका बाजूला कबीर सातत्यानं क्षेत्ररक्षण बदलतोय, जसा फलंदाज स्ट्रायकर एंडला बदलतोय तसा कबीर क्षेत्ररक्षण सुद्धा बदलतोय. पण 25 मिनिटाचा कालावधी आहे, जे काही अदलाबदल करायची असेल ते या 25 मिनिटात तुम्हाला करायचे. 25 मिनिटात डाव संपलाच पाहिजे. कबीर तयार. पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट, फुलटॉस बॉल, बॅटची टॉपेज, बॉल लँड होतोय शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात होते. सिंगल मिळते, एकदा वाढते. काही काळासाठी काळजाचा ठोका चुकला होता फलंदाज दीपेनचा. जेव्हा सर्कलचं षटक चालू असतं आणि बॉल थोडासा एलिव्हेट होतो तेव्हा टेन्शन वाढते. ऋषभ वेल बॉल्ड, खूप चांगली गोलंदाजी ऋषभची मागच्या डावामध्ये पाहायला मिळाली. समोर तगडे फलंदाज असताना सुद्धा ऋषभने भन्नाट गोलंदाजी केले. ऑन साईडला पुल केले, क्षेत्ररक्षक आहेत काहू कॉर्नरचे थोडेसे दूर राहिले होते. बाउन्सचा अंदाज घेतला, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला पण बॉल सीमारेषा पार. काहू कॉर्नर क्लिअर, चौकार, 4 धावा. भन्नाट गोलंदाजी केले. ऑन साईडला पुल केले, क्षेत्ररक्षक आहेत काहू कॉर्नरचे थोडेसे दूर राहिले होते. बाउन्सचा अंदाज घेतला, बॉलला ढकलण्याचा. आता विघ्नेश स्वतः पोहोचत आहे डीप मध्ये आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे, प्राथमिक माहिती मिळालेली आहे की सनी थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, पण तरी देखील ते एफर्ट्स आहेत. जेव्हा मीरा भाईंदरची स्पर्धा असेल ना दीपकजी, तर मग दुखापत काय कोणालाच माहीत नसतं. आणि युनिटी प्रीमियर लीग त्या लेवलची स्पर्धा आहे आणि स्वतः कॅप्टन आहेत या सामन्यासाठी सनी पटेल, जे तुम्हाला आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. जुने चौगले हे जे आता लॉंग ऑफला पोचलेले आहेत. विघ्नेश वाईड ऑफ डीप मिड विकेटला आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कबीर सिंग पुढच्या बॉलची तयारी करतोय. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या पोचते ती म्हणजे 6 वर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षण आता कंप्लीट होते. थोडेसे फंबल झाले होते. GLS मल्हार स्पोर्ट्स क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडासा सुधारावा लागेल, कारण ह्या एक धावा पुढच्या डावामध्ये त्रास देऊन जातील. जितक्या धावा वाचवता येतील तितका धावा वाचवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. बघा मागचा सामना एका षटकात टर्न झाला आहे, एका षटकात नाही 2 बॉल्समध्ये टर्न झाला आहे. त्याचमुळे जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही आनंद व्यक्त करण्याची गरज नाही आहे, दुःखी होण्याचं कारण नाही आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट हेच वाक्य सदैव लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळताय, कुठलाही खेळ खेळताय, जोपर्यंत तुमच्या पक्षात संधी आहे त्या संधीचा फायदा तुम्हाला डेफिनेटली उचलायला हवा. दरम्यान कबीरचं हे षटक थोडंसं महागडं राहिलेलं आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने केला जातोय. आज 4 पंच आम्हाला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. 3 तर ऑफिशियल आहेत. आमचे अजय केणी सर काल देखील शेवटच्या सामन्यासाठी ऑन ग्राउंड पाहायला मिळाले होते. आवडीची स्पर्धा आहे प्रत्येकांची, प्रेम आहे आयोजकांचं आणि त्याचमुळे सातत्यानं दिवस राखून ठेवावे लागतात. राऊंड विकेट कबीर, संधी मिळाली होती आणि क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. थ्रो होईल स्ट्रायकर्स एंडला.
तोपर्यंत एक मिळते. दीपेन थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत, म्हणजे हा त्यांचा नैसर्गिक खेळ नाही, ते कॉन्फिडन्स नाही खेळतात, नेहमी अपिश खेळतात. पण या पहिल्या षटकामध्ये जबाबदारी तर साहिलची दिसून आलेली आहे. दीपेन थोडेसे प्रयत्न करताना पाहायला मिळते. आता 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे या पहिल्या षटकातला आणि धावसंख्या पोहोचते पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघाची 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक चौकार जरी आला आहे पण त्यानंतर कबीरने षटक सांभाळलेलं आहे ओव्हर द विकेटनं. यावेळेस बघा ऑन साईडला पिकअप स्ट्रोक साहिल पाटील यांची ही स्ट्रेंथ आहे, पण विघ्नेश साखळथोडे यांचा तो अभ्यास आहे, पण विघ्नेशला शरीराचं संतुलन राखता आलं नाही. कॅच कंप्लीट झाला पण यावेळेस बघा ऑन साइडला पिकअप स्ट्रोक साहिल पाटील यांची ही स्ट्रेंथ आहे. पोहोचलेली आहे 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. गुगल लिंकवर युनिटी प्रीमियर लीगचे फॉर्म एक्सेप्ट केले जात होते. दीपकजी, माझी सुद्धा इच्छा झाली की मी पण फॉर्म भरतो. माझ्यामध्ये सुद्धा एक छोटासा क्रिकेटपटू लपलेला आहे आणि आमची इच्छा होते मीरा भाईंदर बिग बॅश, युनिटी प्रीमियर लीग, मीरा भाईंदर प्रीमियर लीग, ज्या या क्षेत्रासाठी मर्यादित टुर्नामेंट आहेत, खेळण्याची इच्छा होते. पण आता आपण खेळलो तर मग समालोचन सुद्धा सांभाळावं लागेल. त्याचमुळे आधी पोटोबा मग विठोबा त्याचमुळे समालोचन क्षेत्र हे मर्यादित राहिलेलं आहे. तर आता पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोचते बिनबाद 15, 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगले स्टार्ट. नाणेफेक जरी हरलेत पाटील पॅकर्स साक्षी 11, पण सुरुवात चांगली मिळालेली आहे. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग पॅकर बॉलर येत आहेत अभय सिंग आणि अभयचं सिलेक्शन सुद्धा एका भव्य स्पर्धेमध्ये झालेलं आहे, ISCL मध्ये झालेलं आहे अभय सिंग. तर अभय, तुम्हाला सुद्धा ISCL साठी खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन आहे. मीरा भाईंदरचा आणखीन एक क्रिकेटपटू अभय ISCL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 15 झाले. अभय सिंग ऑन साईडला स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बघा, प्रथमदर्शीच कळते की नितेशचा हा खेळ नाही आहे, 100% नाही आहे. नितेश काहीतरी वेगळंच डोक्यात घेऊन चाललेलं आहे. ते डोक्यात चाललेलं बाजूला ठेवावं लागेल आणि ज्या खेळासाठी ओळखलं जातं फलंदाज दीपेनला, तो दीपेनला खेळ द्यावा लागेल. आतापर्यंत थोडासा तो स्लिपिंग पार्टनर राहिलेला आहे साहिलचा. साहिलच्या वतीनं एक षटकार एक चौकार, म्हणजे जबाबदारी एका बाजूने उचलली जाते, पण दुसऱ्या बाजूनं मात्र थोडासा संयम आणि थोडंसं स्ट्रगल, कन्फ्युजन या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 झाली आहे, 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. हां, स्टार्ट तर चांगली आहे, जरी एक जण स्ट्रगलमध्ये आहे पण एक जण तर सक्सेसफुल आहे साहिल. चांगला स्ट्राईक रेट साहिलचा आपण पाहतोय आणि प्रॉफिटेबल ऑलराऊंडर प्लेयर आहे साहिल. षटकंसुद्धा खूप चांगले हाताळतात. थोडी चर्चा सचिन आणि अनिकेतच्या दरम्यान होते, ती चर्चा काय? हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप झालेत बॉलर अभय आणि त्याचमुळे तो नो बॉल. अभयची ॲक्शन सुद्धा चांगली आहे गोलंदाजीची, अशी बुमरा स्टाईल आहे. शोल्डर आणि फोरआर्मचा खूप चांगला वापर अभय करतात. ड्राईव्ह केलंय, क्लासिक, ट्रूली क्लासिक कव्हर ड्राईव्ह प्लेड बाय साहिल पाटील. अफलातून फटका, नेत्रदीपक फटका, बॉल डीप कव्हर सीमारेषा पार, चौकार, 4.
डोळ्यांना सुखद आनंद देणारा चौकार साहिलच्या बॅटमधून आलेला आहे. फॅन्टॅस्टिक कव्हर ड्राईव्ह प्लेड बाय साहिल पाटील. धावसंख्या 21 झाले. 21 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार साहिल पाटीलच्या बॅटमधून संघाला मिळालेले आहेत. अभय सिंग ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वीप केलंय आणि हे स्वीट कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालंय. मी नाही थांबणार, सातत्यानं खेळत राहणार, चौके देत. पाटीलच्या बॅटमधून संघाला मिळालेले आहेत. अभय सिंग ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. थँक्यू. संघामध्ये आयकॉन प्लेअर तर आहेत दीपकजी, पण ही स्पर्धा मीरा भाईंदर ओरिएंटेड आहे. त्याचमुळे मीरा भाईंदरच्या क्रिकेटपटूंना सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल. अभय प्रतिभा आहे, पण आज त्यांचा दिवस नाही आहे. साहिल पाटील यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच आतापर्यंत साहिलच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत आणि 1 षटकार आणि एक चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि म्हणूनच पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये पॉवर तर फलंदाजांची दिसून येते. नेक्स्ट बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न जवळपास बसतोय आणि या ठिकाणी पाहूया साहिल पाटील यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. सर्व काही सुरळीत चाललं होतं. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्टंपला कनेक्शन झालंय साहिल पाटीलचं, म्हणजेच स्वयंचित हिट विकेट. बघा, उलट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे आता ते पर्याय जे अगोदर वापरले होते योग्य होते, पण ते होत आहेत हिट विकेटच्या स्वरूपात बाद. विवेक शिंदे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत आणि जसा साहिलचा स्टंपशी संपर्क झाला त्यांनी लगेचच पॅव्हिलियन बॉक्सचा रस्ता पकडला आणि हिट विकेटच्या स्वरूपात साहिल पाटील बाद झालेले आहेत. आता मिठाचा खडा पडलेला आहे खरं तर या डावामध्ये साहिल बाद झाल्यानंतर, पण आता पाहूया त्यानंतर सुद्धा तोच फ्लो धावफलकाला देण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत का. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 25 झाले. 1 फलंदाज बाद. साहिल पाटील यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलंय. 20 धावांचा कॉन्ट्रीब्युशन देऊन ते बाद झालेले आहेत आणि आणखीन कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत, ते म्हणजेच विवेक शिंदे. धावसंख्या 25 झालेले आहे. 25 रन्स ऑन बोर्ड. अभय स्वतःला सावरतोय, पण थोडासा बावरतोय असं म्हटलं तरी चालेल. थोडासा मरमात येतोय, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. नुकसान अभयचं होतंय, फायदा पाटील पॅकर साक्षी 11 या संघाचा होतोय. व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल आणि 1 धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. याच वेगानं जर खेळ राहिला तर 65 ते 70 पर्यंत मजल जाऊ शकते पाटील पॅकर साक्षी 11 या संघाची. सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग, थोडासा बॅकवर्ड, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लेट कट. क्षेत्ररक्षक आहेत गल्लीला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. 1 धाव वाढते. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. पॉवर प्ले चालू आहे आणि 1 धावेच्या वाढीने धावसंख्या जाते 27 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये 51 धावा चेस झालेल्या आहेत. म्हणजे आता 17चा आढावा घेतला तर मग 65 ते 70 इतकी तर धावसंख्या बनलीच पाहिजे पाटील पॅकर साक्षी 11 या संघाची. जर एक चांगली लढत द्यायची असेल तर तो एक पार स्कोर असलाच पाहिजे. पण क्षेत्ररक्षणाची अदलाबदली केली जाते. शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता पाहूया डिपेन साहिल बाद झाल्यानंतर ती जागा घेण्यासाठी इच्छुक आहेत. ती जागा घेतील. अभय ओव्हर द विकेट.
गती हलकीशी कमी होती. ऑनसाईडला बॉलला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये बदलण्याचा मौका मिळालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट सुद्धा होत आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी करताना धावसंख्या झालेली आहे पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघाची. एक फलंदाज बाद 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2. Oh God, one more remix. धड़काए और बचाए. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर विघ्नेश साखरतोडे. प्रोफाईल प्रत्येकाचा स्वतः बनवायचा असतो. एकाच रात्रीत कोणी सुपरस्टार बनत नाही. कित्येक स्पर्धांचा, कित्येक सामन्यांचा तो चांगला वाईट अनुभव घेऊन तुम्ही हे पद प्राप्त करत असता आणि विघ्नेशने ते पद प्राप्त केलेलं आहे. सातत्यानं अर्नाळा या संघासाठी ग्रामीण क्रिकेटचा महत्त्वाचा खेळाडू. लेदर बॉल क्रिकेट देखील तितकं चांगलं तो खेळतो आणि म्हणूनच आता पहिल्या 2 षटकांमध्ये जे काही घडलं त्याचा आढावा त्याने घेतला आणि आता तिसरं षटक मी हाताळीन तो आत्मविश्वास त्याचा आता दिसतोय. दोन्ही षटकं पॉवर प्लेची संपलेली आहेत आणि पाहूया आता पॉवर प्लेच्या षटकांनंतर नॉन पॉवर प्ले झोन ज्यावर कोणाचा दबदबा असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत विवेक शिंदे, नॉन स्ट्रायकर एंडला दीपेन. धावसंख्या 2 षटका समाप्तीनंतर 29. पाटील पॅकर साक्षी 11. सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर, डीप कव्हर, स्ट्रेट लॉंग ऑन, वाईड ऑफ डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. विघ्नेशचा पहिल्याच बॉलवर दबदबा दिसून आलेला आहे. खूप जास्त बाहेर सरकले विवेक हा स्ट्रोक खेळण्यासाठी. बॉडी वेट ट्रान्सफर करायचं आहे पण कधी कधी जास्त वेगानं आपण जेव्हा सरकतो अशा वेळेला चेंडूपासून खूप जास्त दूर जातो आणि तेव्हा मग तो फटका एक्झिक्यूट करता येत नाही. तेच आता विवेकच्या बाबतीत घडताना पाहायला मिळालं. स्ट्रेट बेटेड चिप शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पोचतायत बॉलवर, जज करतायत सनी. कुठलाच आता चुकीचा प्रश्नच निर्माण होत नाहीये कारण आता फलंदाज घडताना पाहायला मिळालं. स्ट्रेट बेटेड चिप शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पोचतायत बॉलवर. काही विषय जपून वापरायचे असतात. तो विषय दीपकजी मी काढेन, मला फक्त आठवण द्या डाव संपल्यानंतर. तर समालोचकाला सुद्धा रिस्ट्रिक्टेड राहावं लागतं, नाहीतर मी काहीतरी हिंट देतोय की काय असंच वाटतं. त्याचमुळे पण तो विषय मला फक्त पिंच करा, आपण तो विषय काढूया. तर सस्पेन्स ठेवलेला आहे, बघूया प्रेक्षक आता आतुर आहेत तो विषय ऐकण्यासाठी. तर धावसंख्या 29 झालेली आहे. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. साहिल 20 वर बाद झालेले आहेत आणि विवेक फक्त एकदा बनवू शकले. दीपेनचा खेळ आतापर्यंत 4 धावांचा राहिलेला. कॅप्टन यश जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. विघ्नेश यांनी आतापर्यंत या षटकाला उत्तम सुरुवात दिलेली आहे, नियमित सुरुवात दिलेली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 29 धावा, पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 14. या षटकात एकही धाव आतापर्यंत पाटील पॅकर साक्षी 11 या संघाला मिळाली नाही. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर साईडला यश जाधव. यश यांची ताकद आता पाहायला मिळाले. सांगतात विघ्नेशला, तू जेवढी लावशील ताकद मी नाही वाकत. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव यश देतोय षटकार खेचून. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर साईडला यश जाधव. यश यांची ताकद
आता नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए। षटकार आलेला आहे आणि आता धावसंख्येचा वेग वाढलाय. कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि कॅप्टन आल्यानंतर त्याची एंट्री तर रॉयल असलीच पाहिजे आणि तीच रॉयल एंट्री यश जाधवची मैदानाच्या आतमध्ये षटकारानं झालेली आहे. 6 धावांची वाढ होऊन धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. साहिलने जी सुरुवात दिली होती ती सुरुवात टिकवण्यासाठी चांगला खेळ होणं अपेक्षित होतं यामधल्या फेजमध्ये आणि तोच चांगला खेळ खेळण्यासाठी आतुर झालेले आहेत फलंदाज यश जाधव, ज्यांच्या वतीनं तो षटकार आलेला आहे. आलिशान षटकार आपण तो म्हणू शकतोय कारण फुल लेंथ बॉल होता, फ्रिजमध्ये होता बॉल आणि त्या बॉलवर परफेक्ट बॅट्सविंग हाताळताना, टायमिंग साधताना तो षटकार प्रतिभेचा षटकार होता यश जाधवचा. थोडीशी तपासणी चेंडूंची, पण चला पंचायत या ठिकाणी तुम्हाला डिरेक्ट करतीलच, इतका जास्त काय वेळ घेण्याची गरज नाही आहे. पहिले 2 बॉलवर काहीच प्राप्त करता आलं नाही पाटील पॅकर साक्षी 11ला, पण तिसऱ्या बॉलवर यशच्या वतीनं तो षटकार आलेला आहे. म्हणजे विकेट जाण्याचा फायदा झालाय की नुकसान, हा देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात आहे आणि 100% फायदाच झालाय. यशने पहिल्याच बॉलवर 6 धावांचा फायदा मिळवून दिलेला आहे पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघाला. धावसंख्येचा जो थांबलेला वेग होता तो पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. बॉल थोडा लो राहिला, टप्पा पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर होता, पण जास्त काही नुकसान होत नाही आहे. सिंगल कंप्लीट झाली, एकदा वाढली, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 36 वर. धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे या तिसऱ्या षटकातला. विघ्नेशने जे काम पार करायचं होतं ते काम तर पार पाडलेलं आहे. म्हणजेच विकेटचा शोध घ्यायचा होता, तो विकेटचा शोध त्याने घेतला सुद्धा, पण त्यानंतर ते यश टिकवता आलं नाही आहे कारण समोर यश आला आणि यश जाधवने यशस्वी षटकार खेचलेला आहे. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत दीपेन. यावेळेस उलट दिशेने खेळले. आपली एंट्री लेट असते पण थेट असते. बॉल बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतो. झाली या 2 फलंदाजांची. दोघांनी या षटकामध्ये धावा मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत. या अगोदर या षटकात यशचा षटकार आपण पाहिला आणि आता दीपेनचा चौकार आलेला आहे आणि त्याचमुळे हे षटक आता फायद्याचं राहिलंय पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघासाठी. या षटकात 11 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्येचा वेग वाढून आता धावसंख्या नियंत्रणात आली आहे पाटील पॅकर साक्षी 11च्या. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकातला आणि धावसंख्या 40 झाले. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या पुढचा सामना विनर्स वर्सेस विनर्स, म्हणजेच पहिला सामना MS नाकोडा 11 या संघाने जिंकलेला आहे. आपण या सामन्यानंतर टॉससाठी तयारीत राहायचं आहे कारण या सामन्यात जो संघ जिंकेल तो पुढच्या सामन्यात खेळेल MS नाकोडा 11 या संघाशी. विघ्नेश पंचांच्या उजवीकडून तयार होत आहेत. ड्राईव्ह केलंय, मिड ऑन नाही आहे सर्कलच्या आतमध्ये, पण आरामात ऊर्जा वाचवताना ती सिंगल कंप्लीट केलेली आहे फलंदाज दीपेनने. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाले पाटील पॅकर साक्षी 11 या संघाची 41 धावा, 2 फलंदाज बाद, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 आफ्टर 3. टीम पाटील पॅकर साक्षी 11.
थँक्यू रॉयस्टन. आणि 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 41 झाली आहे. आता पाहूया चौथ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला वापरलं जात आहे. GLS मल्हार स्पोर्ट्सचे कॅप्टन कबीर सिंग आहेत, सनी पटेल आहेत. आणि पाहूया आता तो गोलंदाज कुठला निवडला जातोय जो येतोय चौथ्या षटकासाठी. कबीर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, स्वतः येत आहेत कबीर. आता अपोजिट एंड कबीर स्वतःला ट्राय करतायत. पाहूया आता तो पर्याय योग्य ठरतोय का. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. क्रिकेटचा अभ्यास वाटतो तितका सोपा नाही आहे. गल्लीतलं क्रिकेट आता पूर्ण जगभर खेळलं जाते, ओळखलं जाते. त्याचमुळे गल्लीमध्ये चालून जायचं की चला माझी बॅट पहिली बॅटिंग मीच करणार. पण असा प्रोफेशनल क्रिकेटमध्ये त्या गोष्टी नाही चालत. व्यवस्थित पर्याय वापरावे लागतात. कॅप्टनला ओळखावं लागते की टॅलेंट कोणाकडे आहे. ओके, या ठिकाणी ॲक्रोबॅटिक एफर्ट्स विघ्नेशचे, पण बॉल शॉर्ट स्टॉप क्लिअर, लॉंग स्टॉप क्लिअर, वेट फॉर अंपायर सिग्नल, लेग बाईटच्या या 4 धावा, चौकार. या ठिकाणी फायदा तर होतच चाललेला आहे. प्रत्येक षटकामध्ये तो फायदा होत चाललेला आहे. पाटील पॅकर्स साक्षी 11 या संघाचा धावसंख्या 45 झाली आहे. 45 रन्स ऑन बोर्ड. दिपेन हळूहळू आपला अनुभव झोकून प्रयत्न करतोय की आपण या डावामध्ये परत येऊ. पण आता मात्र त्यांना परत यावं लागेल. पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं LBW ची अपील झाली, स्वीकारली पंचांच्या वतीनं. आणि LBW च्या स्वरूपात फलंदाज होत आहेत दीपेन बाद. बॅक टू द आउट. थँक्यू. हा तो उल्लेख मला आता करायचा आहे. करण कदम हे ऑफिशियली स्ट्रायकर बॅटर आहेत आणि ते आता 5व्या क्रमांकावर जात आहेत. गेम प्लॅन असेल पाटील पॅकर्स साक्षी 11चा, धावफलक योग्य आहे म्हणून ठीक आहे. पण करणला पहिल्याच क्रमांकावर आणायचं होतं कारण तो ऑफिशियली स्ट्रायकर बॅटर आहे. चिंबीपाडा या ग्रामीण संघाकडून तो खेळतो. भिवंडीमध्ये सिटी क्रिकेट खूप चांगलं त्यांनी खेळलेलं आहे, ते खेळत आहेत सुद्धा. पण आता ते 5व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. SSP 11चे टीम ओनर आणि आमचे टॉस बॉक्स पार्टनर मिस्टर जिग्नेशभाई पारेख यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत जिग्नेशभाई, या आला स्टेजवर. मनपूर्वक स्वागत आहे. गॉडसन किका, वेदांत पाटील हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. वेदांत अभिनंदन. TTPL मध्ये खूप चांगला खेळ चॅलेंज स्पोर्ट्ससाठी आपला राहिलेला आहे. उद्या तुम्हाला युनिटी कपमध्ये खेळायचं आहे. अभ्यास करण्यासाठी आपण आलेला आहात. गॉडसन ऑलरेडी टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत जय श्रीराम या संघाकडून. चला कदम कदम, दीपक कदम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि करण कदम मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 45 वर. स्ट्रायकर एंडला करण आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर कबीर आहेत. अजूनही या डावातले 10 चेंडू बाकी आहेत. 10 बॉल्स आर स्टील रिमेनिंग टू डिलिव्हर. आणि पाहूया या 3 विकेट्स नंतर तो कमबॅकचा खेळ GLS मल्हार स्पोर्ट्सचा दिसून येतोय का. मोनिश पाटील आणि हितेश पाटील जे संघ मालक आहेत या संघाचे, आणि एका बाजूला अविनाश पाटील जे पाटील पॅकर्स साक्षी 11चे संघ मालक आहेत. हो फोर्स केलाय पण खेळायचं होतं ऑन साईडला, पण संपर्क तितका योग्य नाही. बॉल जातोय मिड ऑफच्या पलीकडे, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एक धाव वाढते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोचते ती म्हणजेच 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम पाटील पॅकर्स साक्षी 11. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका कारण थोडंसं स्लो चाललेलं आहे. इतकंही स्लो करू नका कारण मोमेंटम खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला माहिती आहे की ओव्हर रेट मोजला जातो. जर तुम्ही ओव्हर रेट योग्य राखला नाही तर मग प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पेनल्टी इम्प्लिमेंट होते. आमची देखील ती इच्छा नाही आहे, पण तुम्ही स्वतःहून जर प्रयत्न केला की कमीत कमी वेळ घेतला तर मग तुम्हाला मनमुराद क्रिकेटच्या खेळाचा आणि या युनिटी प्रीमियर लीगचा आस्वाद घेता येईल. त्याचमुळे चला जास्त वेळ घेऊ नका. कबीर सिंग तुमची देखील ती जबाबदारी आहे ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर. धावसंख्या 46. पंचाच्या उजवीकडून होते तयार कबीर. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत यश जाधव. शेवटच्या श्रेणी बॅटचा फेस ओपन केला. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला
वेगानं सिंगल कंप्लीट केली. करण स्ट्राईकवर आलेले आहेत. एकदा ओढते, धावसंख्या पोचते 47. आता या षटकावर कबीरचा येण्याचा निर्णय योग्य राहिलेला आहे. जरी पहिल्या बॉलवर लेग बायच्या 4 धावा खर्च झाल्या, पण व्हेरी सेकंड बॉल विकेटसुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल. तर तुलनात्मक विचार केला तर मागच्या 3 षटकांपेक्षा हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे GLS मल्हार स्पोर्ट्स या संघासाठी. प्रत्येक षटक वेगवेगळ्या धर्तीचं असतं, ते व्यवस्थित हाताळायचं असतं. ते आतापर्यंत हाताळलेलं आहे कबीरने. आणि यावेळेस बघा, ही ताकद आहे कबीरच्या विरोधात करणची. करण मॅन्युफॅक्चर करतोय रन, बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. असतं ते आतापर्यंत हाताळलेलं आहे कबीरने. आणि यावेळेस बघा, ही ताकद आहे कबीरच्या विरोधात करणची. जिगेबाई नाराज आहेत का? काल तुम्ही खूप चांगल्या ऊर्जेने आला होतात, आज सुद्धा तीच ऊर्जा आम्हाला अपेक्षित आहे. येस, पुन्हा एकदा एनर्जेटिक डायनॅमिक पर्सनॅलिटी सन्माननीय जिग्नेशभाई पारेख यांचं आगमन झालेलं आहे. हा, सचिनजींचा फायदा नेहमीच होतो. जिगीबाई जेव्हा जेव्हा येतात सचिनबाईचा फायदा नेहमी होतो. तर वेलकम, स्वागत आहे आदरणीय जिग्नेशभाई पारेख, जे SSB 11चे संघमालक आहेत, आमचे टॉस बॉक्स पार्टनर आहेत, आमच्या ट्रॉफीला सौजन्य त्यांनी दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जिगीबाई, वॉर्मली वेलकम. तर शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजे 53. 50 अप फॉर टीम पाटील पॅकर्स, साक्षी 11. धीम्या गतीचा बॉल. हे व्हेरिएशन जमलं पाहिजे आणि कबीरने ते जमवून घेतलेलं आहे, ते शिकलेलं आहे, ते आत्मसात केलेलं आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकां समाप्तीनंतर पाटील पॅकर्स 711, धावसंख्या 53, फलंदाज बाद 3, 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पाटील पॅकर्स 711. जिग्नेशभाई पारेख यांच्याकडून ते बक्षीस आहे, ते आपण 5 दिवसांसाठी मीरा भाईंदरच्या क्रिकेटपटूंना मोटिवेट करण्यासाठी जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये मीरा भाईंदरचं आयकॉन नसेल आणि ऑल इंडिया आयकॉन नसेल. जो षटकार खेचले तर जिग्नेशभाई पारेख यांच्या वतीनं 11,000 रुपयांचं बक्षीस आहे त्या खेळाडूला. 11,000 फॉर 6 बॉल्स 6 सिक्सेस. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत. आतिफ शेख, राईट. आतिफ बॉलिंग ट्रॅकवर आहेत. लेदर बॉल खेळतात. आतिफ चांगली उंची आहे, धडधाकड शरीरयष्टी आहे आणि याच मैदानावर ते सराव करतात. आतिफ आता शेवटच्या षटकासाठी येत आहेत. की त्यांची बहीण सुद्धा उत्तम लेदर बॉल क्रिकेट खेळते. त्या बहिणीची प्रॅक्टिस ते घेतात याच मैदानावर. आणि म्हणूनच बघा, लेदर बॉल क्रिकेट स्वतः आपण खेळत असताना आपल्या परिवारातील सदस्य जर ते ॲडॅप्टेशन घेतोय तर आपण देखील त्याची प्रॅक्टिस घेतली पाहिजे. आतिफ बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. फुल लेन बॉल होता. विघ्नेशने प्रयत्न केले पण पाहूया संपर्क नेमका नाही झालाय बॅटशी. त्याचमुळे सुरुवात या षटकाची आतिफ डॉट बॉलने करतोय. उशिरा त्यांना संधी मिळालेली आहे या डावामध्ये, पण मला कुठल्याही क्रमांकावर गोलंदाजी मिळू द्या, मी माझा सर्वोत्तम देईन. तोच सर्वोत्तम खेळ आता आतिफचा या षटकाच्या पहिल्या बॉलवर पाहायला मिळालेला आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कव्हर्सला कबीर थोडेसे फंबल झाले. सेकंडचा कॉल नाही दिला जात. फक्त एकच दोन काढल्या, माफ करा, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोचते 55 झाले. 55 रन्स ऑन बोर्ड. यश स्ट्राईकवर असू द्या किंवा करण स्ट्राईकवर असू द्या, दोघांच्या वतीनं एक षटकार आलेला आहे ऑलरेडी. आणि त्याचमुळे आता यश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत, कारण त्या एंडनं यशने षटकार खेचला होता या अगोदर. पण आतिफकडे कटर्स आहेत, पेस कंट्रोल आहे, ऑफस्टमच्या बाहेरची चेंडूची पिचिंग
आणि त्यानंतर समारोप तर यष्टिरक्षकाने योग्य केलेला आहे, म्हणजेच विघ्नेश साखळतोडे. दरम्यान अजूनही हा डाव संपलेला नाही आहे. आपण चर्चा केली होती की 65 तरी पाहिजेत एका डावाच्या समाप्तीनंतर, पण धावसंख्या आता 55 आहे आणि शेवटचे 3 बॉल्स बाकी आहे. या षटकात 2 धावाच आतिफने खर्च केलेले आहेत. परफेक्ट वाईड यॉर्कर, बॅकलिपला खाली घेऊन बॉलला ड्राईव्ह केलंय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. ह्या षटकात म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये जितक्या धावा पाहिजे होत्या तितक्या आतापर्यंत मिळाल्या नाही आहेत. पाटील पॅकर साक्षी 11ला धावसंख्या 57 झाले. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता प्रश्न हा निर्माण होतो की शेवटचे 4 बॉल, शेवटचे 4 विकेट्स. अजय स्ट्रायकर एंडला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, पण सर्कलमधले क्षेत्ररक्षक बाहेर सरकले. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या. 2 तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय, पण तिसरी धाव मिळेल का, तर नाही मिळणार. आणि आता फलंदाज बाद झालेले आहेत. या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 59 झाले. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. 30 चेंडू, 60 धावांची गरज आहे टीम GLS मल्हार स्पोर्ट्सला. 30 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक संपेल आणि ब्रेक नंतर तुम्ही आवाज ऐकाल पुन्हा एकदा बहारदार अनुभवी आवाज हिंदी भाषेतून आशिष पांडे यांचा. धन्यवाद. इश्क है वो नशा सर पे चढ़ गए तो होश हो
एक बार फिर से आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है। यूनिटी प्रीमियर लीग संस्करण 3 आज का तीसरा दिन, और 2 दिन की अपेक्षा आज की अगर मैं बात करूं तो बहुत ही अच्छा खुशनुमा एक शुष्क माहौल हमको देखने को मिल रहा है। हवा में नमी भी देखने को मिल रही है, आज हवा का रुख भी देखने को मिल रहा है जो बल्लेबाज को कहीं ना कहीं सपोर्ट करता हुआ दिख रहा है। क्योंकि शुरुआती 2 दिन में हमने देखे कि जिस तरह से उमस थी, ह्यूमिडिटी थी, खिलाड़ी वहां पर थोड़े से कहीं ना कहीं त्रस्त थे, बेहाल थे, बेचैन थे, और यही कहा जा रहा था कमेंट्री बॉक्स से कि आपको हाइड्रेट रहना बहुत आवश्यक है। हालांकि आज भी अगर हम देखें तो अगर मौसम का हाल, सूरत हाल हम बताएं तो कम से कम 33 से 34 डिग्री है, और जैसे जैसे दिन चढ़ता जाएगा ठीक उसी प्रकार से यहाँ पर गर्मी का एहसास जरूर होगा। लेकिन जो हवा है ये हवा बहुत कुछ बयां कर देती है। फिलहाल ये मुकाबला अब चल रहा है पाटिल पैकर्स साक्षी 11 बनाम जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के दरमियान। पहले बल्लेबाजी करते हुए पाटिल पैकर्स साक्षी 11 ने निर्धारित 5 ओवरों में 59 रन बनाए, 60 रनों का लक्ष्य रखा है। जीएलएस मल्हार स्पोर्ट्स अब देखना है किस अंदाज में इस रनों का पीछा करते हैं, क्योंकि काफ़ी कुछ हमने बिल्कुल शुरुआती 2 दिनों में देखे, और आज का ये पहला मुकाबला हमने देखा, ये दूसरा मुकाबला है। जो भी टीम जीतती है वो पहली टीम जो हमने देखा कि एमएस नाकोड़ा के दरमियान मुकाबला खेला जाएगा। मोतीलाल शाह जी, जिग्नेश पारेख जी मंच पर हैं, मंच की शोभा को बढ़ा रहे हैं, और कहीं ना कहीं मोतीलाल शाह अपने जो उनके खिलाड़ी थे, जो उनका खेमा था, बहुत अच्छा प्रदर्शन उन्होंने दिखाया। खासतौर पर हर्ष ने हर्षित किया अपनी टीम को। अब बल्लेबाजों से निवेदन है कि जल्द से जल्द मैदान के बीचों बीच पहुंच जाए। बैटर्स जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के बैटर्स प्लीज़ 25 मिनटों में पारी को समाप्त करनी है। और मुझे ऐसा लगता है ना कि आज भी जो कल के मुकाबले बचे हैं, खिलाड़ी आ रहे हैं, देख रहे हैं विकेट किस तरह से बर्ताव कर रही है, किस अंदाज में खेलना है, खिलाड़ी क्या खेल रहे हैं, ऑल इंडिया आइकन्स के खिलाड़ी का अंदाज क्या है, वो क्या घातक साबित हो रहे हैं, क्या वो अटैकिंग खेलने जा रहे हैं, और मीरा भाईंदर आइकन किस अंदाज में उनका साथ निभा रहे हैं। लेकिन जिस तरह से मनीष सर ने आज कहा कि आज का जो दिन है ये क्या मीरा भाईंदर आइकन्स के लिए रहेगा, और पहले मुकाबले में ये चीज़ साबित भी हो गई, क्योंकि हर्ष बोहिर युवा खिलाड़ी, अभी उन्हें लंबा सफ़र तय करना है। जिस अंदाज में उन्होंने अपनी टीम को विजय द्वार तक पहुंचाया, एक मैच विनिंग, एक कप्तानी पारी उन्होंने खेली, एक जिम्मेदारी, एक जवाबदार लेकर उन्होंने उस पारी को खेली, संभाली, और इतना आसान नहीं होता है जब आप जाते हैं और बहुत बड़ा रन आपको चेस करना है, क्योंकि अंतिम 6 गेंदों में 16 रन बनाने थे। किसी भी बैटर के लिए उतना आसान नहीं होता कि आप तुरंत डगआउट से जाएँ और बड़े स्ट्रोक्स के लिए वहाँ पर अंजाम दें। और हर्ष गए और उन्होंने देखा कि एक लो फुल टॉस आई, लो फुल टॉस को बिल्कुल निशाना साधा, हवा का रुख की ओर, जिस ओर हवा थी उस ओर उन्होंने स्ट्रोक को खेला, और बिल्कुल भाग्य का साथ भी उन्हें मिला, और 6 रन प्राप्त करते हुए 6 रनों के साथ उनके हौसला अफजाई हुआ। और जब हौसला आपका बुलंदियों पर रहता है तब आपके अंदर खुद ब खुद एक इनर जो ताकत होती है, एक अंदरूनी शक्ति आ जाती है, और मैच जिताने का जो एक उम्मीद, जो एक जज्बा रहता है, जो एक जुनून रहता है, क्योंकि जुनूनी खेल आपको खेलना है। देखिए क्रिकेट का जो खेल है वो बहुत ही जुनूनी खेल है, आपको होश में रहना है, आप जुनून में रहें लेकिन आप होश ना गंवाएं। जोशीला खेल जरूर है लेकिन दिमाग को वहाँ पर खुला रखें, प्रेजेंस ऑफ माइंड को रखें, खिलाड़ी क्या कर रहे हैं देखिए। आपने जैसे कि मैंने कहा था, सुमित देखले अपोनेंट खिलाड़ियों के दिमाग से खेलते हैं, क्योंकि लगातार फील्डिंग में तब्दीलियां करना, वहाँ पर कहीं ना कहीं थोड़ा सा समय लेना, ये एक अलग एक रणनीति रहती है, एक चालाक नीति रहती है। एक चालाक खिलाड़ी की यही एक पहचान होती है। यहाँ पर इशारा आता हुआ दूसरी पारी की शुरुआत, दोनों प्रारंभिक बल्लेबाज एक तरफ कबीर सिंह और दूसरी तरफ सतीश हैं, और यश गेंदबाजी की जिम्मेदारी निभाएंगे। यश यादव कप्तान है, और कप्तान शुरुआती समय पर जिम्मेदारी के साथ एक देखना है किस अंदाज में गेंदबाजी करते हैं। बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज कबीर सिंह के लिए, कबीर के लिए इस समय पॉइंट पर एक खिलाड़ी तैनात है। इस समय अगर हम देखें तो स्क्वायर लेग एम्पायर पॉइंट की दिशा में ही है, और उनके ठीक दाईं ओर पर एक खिलाड़ी तैनात हैं। शॉर्ट फाइन लेग पर दायरे के अंदर खिलाड़ी, और शॉर्ट स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी मौजूद हैं। मिड विकेट डीप पर एक खिलाड़ी, ये बाउंड्री राइडर्स हैं, और जाधव तैयार।
ओवर द विकेट, पहली गेंद पर वहां पर फर्नीचर बिखरता हुआ, यू मिस आई हिट, पहला झटका, शून्य का चश्मा धारण करते हुए कबीर को आना होगा डगआउट में। यहां पर पहली गेंद पर एक सफलता हासिल की। खिलाड़ी तैनात है शॉर्ट पॉइंट लेग पर। दायरे के अंदर खिलाड़ी और शॉर्ट स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी मौजूद हैं, मिड विकेट डी पर एक खिलाड़ी, ये बाउंड्री राइडर्स हैं और जाधव तैयार। ओवर द विकेट, पहली गेंद पर वहां पर फर्नीचर बिखरता हुआ, यू मिस आई हिट, पहला झटका, शून्य का चश्मा धारण। तो विघ्नेश अब जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। विघ्नहर्ता, जब गणपति जी की हम आराधना करते हैं तो यहाँ पर विघ्नेश है, जो विघ्न आ गया है अब इसे किस तरह से हरेंगे। विघ्नेश जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। तो यहाँ कबीर बाएं हाथ के बल्लेबाज थे और शुरुआती समय पे बाएं दाएं हाथ के जरिए बल्लेबाजों को भेजा गया था, जो बिल्कुल परेशान जरूर करते हैं फील्डिंग टीम को। स्ट्राइक रोटेट होने के बाद एक तेज गति की गेंद थी, टिप्पा बिल्कुल सही स्लॉट में था, सही ठिकाने पर गेंद को पिच कराते हुए और ऑन साइड में मोड़ना चाहते थे। गेंद की लाइन में जरा भी नहीं आए, गेंद थोड़ी सी नीचे रह गई और वहां पर अंत समय पर हमने देखा कि गेंद ने काम तमाम कर दिया। एक बहुत अच्छी गेंद है, यह जादव जाने जाते हैं अपने इस तरीके की गेंदबाजी के लिए, एक जादुई गेंदबाज हैं। करियर की शुरुआत फ्रेंड्स 11 के साथ उन्होंने की थी और किस अंदाज से उन्होंने अपना परचम लहराई। ओवर की अगली गेंद थी, धीमी गति की गेंद जरूरी अपने फॉलो थ्रू पे गेंद को फील्ड करते हुए यहां पर खतरनाक साबित हो सकते हैं और तालमेल में कमी। दूसरी गेंद पर रन आउट, विकेट मिले जरूर हैं तब चाहे किसी भी प्रकार से मिले, और यहां रन लेना चाहते थे, निकल चुके थे, लेकिन कोई तालमेल नहीं था, समन्वय नहीं था और अच्छी फील्डिंग कही जा सकती है। इस अंदाज से उन्होंने अपना परचम लहराया। अपने फॉलो थ्रू पे गेंद को फील्ड करते हुए यहाँ पर खतरनाक साबित हो सकते हैं और तालमेल में कमी। तो जिन्होंने अभी अभी अपना टीवी सेट ऑन किया है या बिल्कुल इस डी का स्पोर्ट्स के माध्यम से सीधा प्रसारण देख रहे हैं, उन्हें मैं बताता चलूं यूनिटी प्रीमियर लीग सुपर बॉयज द्वारा आयोजित आज तीसरा दिन है, तीसरे दिन का दूसरा मुकाबला खेला जा रहा है और बड़ा ही दिलचस्प नज़ारा देखने को मिल रहा है। यश यादव आते हैं, आते आते कबीर को चलता करते हैं, उसके बाद एक ड्राइव होती है, ड्राइव बिल्कुल अपने फॉलो थ्रू पे गेंद को फील्ड करते हैं, कामयाब हो जाते हैं। थोड़ा सा फंबल जरूर रहता है, वहां पर बल्लेबाज निकल चुके थे लेकिन साथी बल्लेबाज कोई दिलचस्पी नहीं दिखा रहे थे, अंततः उन्हें दौड़ना पड़ा और डेंजर एंड पर थे और बाकी का काम विकेट कीपर और यश यादव ने पूर्ण किया। 0-2 विकेटों के नुकसान पर स्थिति बहुत ही डामाडोल होती हुई कमेंट्री बॉक्स एंड क्लीन बोल्ड। क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी, अद्भुत नजारा, अलौकिक प्रदर्शन, बहुमुखी प्रदर्शन देखने को मिल रहा है। क्या नजारा है ये, चारों खाने चित्त करते हुए थोड़ा सा सफल हुए, यहां पर लेग स्टंप दिखा और गिल्लियां बिखर गईं। तीनों बल्लेबाज 0 का चश्मा धारण करते हुए यहां पर जाते हुए डगआउट की ओर।
तो कबीर 0 पर, सतीश 0 पर, महराज आए। उम्मीद थी कि महराज वहां पर रुकेंगे, एक साझेदारी वहां पर बिल्डअप करेंगे, लेकिन महराज इतना सफल हो गए। एमडी का स्पोर्ट्स के माध्यम से एक्शन रिप्ले देख रहे हैं, क्या गजब का कैमरा वर्क है, और इतना ज़्यादा सफल हो गए। गेंदबाज जब पॉपिंग क्रीज तक पहुंचे भी नहीं थे, उन्होंने पूरी फर्नीचर वहां पर दिखा के रखे थे, पूरी स्टिक दिख रही थी। यह जादव जैसे एक चलाक, बिल्कुल लोमड़ी की भांति जो सोचते हैं, जिस प्रकार की वो गेंदबाजी करते हैं, बिल्कुल उंगलियां फेरी थी, निशाना साध रहा था, स्टंप पर गेंद लगी, क्लीन बोल्ड हो गए। ओवर की अगली गेंद, इस बार ड्राइव भी अच्छा है मिड ऑफ की दिशा में इस गेंद को खेलते हुए। क्या दूसरे के लिए पलटेंगे, थ्रो वहां पर आता हुआ, क्या ये खतरनाक हो सकता है? अगर थोड़ा सा और जोर लगाते तो शायद यहाँ पर एक और विकेट गिर सकता था, लेकिन फिलहाल यहाँ पर सुरक्षित है अपनी क्रीज में, और नो इफ नो बट के सहारे 2 रनों के साथ एक लंबे अंतराल के बाद 3 विकेटों के नुकसान के बाद खाता खुला है बल्लेबाजी टीम का। जीएलएस मल्हार स्पोर्ट्स बिल्कुल एक बड़े चोट से उभरने का प्रयास कर रहे हैं। ये ड्राइव बहुत अच्छा है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीचों बीच खेला है। निश्चित रूप से यहां पर अधिक से अधिक रन मिलेंगे, और एक कॉन्फिडेंट, एक मोस्ट अवेटेड ये चौका आता हुआ 4 रन। और विघ्नेश का साथ निभाने के लिए समीर आए हैं। समीर यानी कि वायु पवन, समीर की भांति उन्होंने स्ट्रोक को खेला, जैसा नाम वैसा काम। और क्या अगली गेंद, पैरों पर यह गेंद थी, देखना है क्या गेंद पैरों पर लगी है या बल्ले का कुछ हिस्सा लगा है। थ्रो वहां पर आता हुआ, लेग बाई के जरिए 1 रन और प्राप्त करता हुआ। अब यहाँ पर अतिरिक्त रनों का खाता खुला, और कुल मिलाकर पहला ओवर हुआ समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 7, 3 विकेटों के नुकसान पर। आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची Omkar. यश जादव खुश रहेंगे अपने प्रदर्शन से, अपने परफॉर्मेंस से, क्योंकि उन्होंने अपने टीम को बहुत अच्छी सफलता दिलाई। एक धीमी शुरुआत ओपोनेंट के लिए कही जा सकती है, लेकिन अभी भी 24 गेंदों का खेल बचा हुआ है। बोर्ड पर रन बने हैं 7 रन। साहिल आए हैं गेंदबाजी की जिम्मेदारी निभाने के लिए। बल्ले से तो उन्होंने अच्छा खासा प्रदर्शन किया, अब देखना है गेंद से किस तरह का यहाँ पर प्रदर्शन करते हैं। फिलहाल शुरुआत बहुत अच्छी रही थी, क्या वही क्रम यहाँ दोहरा पाते हैं कि नहीं? दूर वाले छोर से साहिल तैयार, एक छोटा रनअप जरूर है। ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, दाएं हाथ के गेंदबाज हैं। 3 खिलाड़ी इस दूसरे पावर प्ले में 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। लॉन्ग ऑन पर मिड विकेट पर बैकअप के सहारे इंतजार किया, गेंद को आने दिया और इस गेंद को ड्राइव कर दिया। उस ओवर वहां पर खिलाड़ी मौजूद हैं, काफी तेज गति से दौड़ लगाई, पहला रन लिया, ओवर थ्रो होता हुआ। और मुझे ऐसा लग रहा है ना कि अब खिलाड़ियों को भी थोड़ा सा चौकन्ना रहना होगा। आपने अच्छा प्रदर्शन पहले ओवर में किया, आपने अपने अपोजिट टीम को थोड़ा सा बैकफुट पर रखा है। बात करें जीएलएस मल्हार स्पोर्ट्स की, अगर आप चाहते हैं कि इसी तरह से पकड़ बनाए रखें, दबाव बनाने का प्रयास करें, कोई छोटी मोटी गलतियां न करें, क्योंकि जरा सी भी गलती होगी आप अपने विपक्षीय टीम को उभरने का मौका दे देंगे। एक बार वो उभरे और कहीं ना कहीं वो दबाव अगर आप पे बना दिए तो निश्चित रूप से मैच उनके गिरफ्त में आ जाएगा। मोड़ना चाहते थे, अपील हुई, एम्पायर ने इसे नकारा। इंपैक्ट आउट ऑफ द लाइन, लेग बाई के जरिए 1 रन और। धीमी गति की गेंद थी, पहले से पढ़ लिया था, बैक ऑफ द हैंड, ये लेग कटर डिलीवरी करने का प्रयास जिसके लिए साहिल पाटिल जाने जाते हैं। टेनिस क्रिकेट जैसे कि हमने कहा कि जितना बदलाव समय दर समय देखने को मिला,
जितनी ख्याति प्राप्त की, जितनी ऊंचाइयों पर पहुंच चुका है, आज सारे खिलाड़ियों के लिए बहुत अवसर है। दरवाजे उनके लिए खुले हुए हैं, बशर्ते हुए जाएं, अपने एटीट्यूड को संभालें और कहीं ना कहीं मुकाबले में रहें, एक यूं कहें कि ईमानदार पूर्वक रहें और ऑनेस्टी के साथ अपने मैचेस को खेलते रहें, अपने आप को एक अच्छा वहाँ पर इंसान बनाएं, एक अच्छी खेल खेलें, खेल भावनाओं के ज़रिए खेलें। और ये जो दरवाजे खुले हैं इसमें आपको बहुत ही सफलता मिल सकती है। यहाँ पर ये अच्छी गेंद जरूर थी जिसे मोड़ना चाहते थे पाटिल पैकर। साक्षी 11 ने अब तक पकड़ बनाए रखे इस मुकाबले पे। ये इस ओवर की अगर मैं बात करूं तो अब तक कोई ज्यादा रन नहीं बने इस ओवर में भी। इस बार ये स्ट्रोक अच्छा है, गैप में खेला है, गैप को ढूंढ लिया है, दूसरे के लिए पलटेंगे जरूर डीप से जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते। 2 रन प्राप्त करते हुए, थोड़ा सा समय बिताते हुए विकेटों पर दोनों ही बल्लेबाज विघ्नेश और समीर वायु की भांति अब अपने रनों को बढ़ाते हुए एक चौके के सहारे 10 पर पहुंच चुके हैं। अच्छी क्रिकेट आपको खेलनी होगी, अच्छी बैटिंग आपको करनी होगी, बिल्कुल यूं कहना कि एक परिपक्व क्रिकेट खेलनी होगी। ओवर हो चला है 2 समाप्त, 2 के बाद 14 3 विकेटों के नुकसान पर। तो अब 18 गेंदों में 46 रनों की आवश्यकता है। देखिए, जब आप रनों को डिफेंड करते हैं, जब शुरुआती समय में आप इस तरीके की घातक गेंदबाजी कर बैठते हैं और उनके शुरुआती जो एक 3 बल्लेबाजों को चलता करते हैं, तो कहीं ना कहीं टीम थोड़ी सी संभलने का प्रयास करती है और संभल कर उभरने तक अगर और कुछ विकेटें या दबाव बना पाते हैं गेंदबाजी टीम, तो निश्चित ही रूप से ये मुकाबला उनके गिरफ्त में रहेगी। फिलहाल यहाँ पर 2 ओवर समाप्त हो चले हैं, 14 रन बोर्ड पर बने हैं, 3 विकेटें गंवा चुकी हैं जीएलएस मल्हार स्पोर्ट्स की टीम ने। इस समय समीर और विघ्नेश के ऊपर जिम्मेदारी रहेगी। विघ्नेश को अभी भी अपना खाता खोलना है। समीर आते आते उन्होंने अपनी टीम के लिए 11 रन की व्यक्तिगत पारी खेली है। चौदह रनों में से 11 रन पर समीर खेल रहे हैं, अभी भी स्ट्राइकर एंड पर हैं। यह जादव एक बार फिर से तैयार, मिस टाइम हुआ, स्ट्रोक गेंद हवा में है, मिड ऑफ द खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए, ये गलती नहीं करते हैं। ये चौथा झटका लगता हुआ, समीर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। क्या मन में आया यश जादव की पहली गेंद पर, अगर आप देखते थोड़ा सा रीड करने का प्रयास करते, इस गेंदबाज को समझने की कोशिश करनी चाहिए थी और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे। मिस टाइम हुआ और एक आसान सा कैच मिड ऑफ पर, एक और विकेट गिरा। 14 4 विकेटों के नुकसान पर। तो सुपर बॉयज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, खासतौर कर सचिन जैन को, जिस तरह से बिल्कुल हम पहले दिन से देख रहे हैं कि कितनी फुर्तीले तरीके से वे बिल्कुल मैदान की ओर हमें दिख रहे हैं। डाइस पर कुछ कमी न रह जाए, यहाँ पर खिलाड़ियों के दरमियान एक समन्वय बनाकर रखे हुए हैं। कौन सी टीम बिल्कुल समय पर आ रही है, जर्सी प्रदान करना, बहुत ही ज़बरदस्त यहाँ पर एक टीम वर्क देखने को मिल रहा है। तमाम जो कमेटी मेंबर्स हैं, सचिन जैन, कल्पेश रजावत, विनोद जोगानी, अक्षय माची, शॉन पुरकर, वामशी देवाशी, जिग्नेश जैन, सुमित चौधरी, सोहन चौधरी, ललित जैन, मुकेश जैन और जितने भी सुपर बॉयज़
के तमाम साथी हैं और परिवार सदस्य का मैं बहुत बहुत यहाँ पर आभार प्रकट करना चाहूँगा। और तमाम हमारे जो भी प्रायोजक हैं, स्पॉन्सर्स हैं, बिना उनके सहयोग के इस तरीके के आयोजन में वो चार चांद नहीं लग पाता है। तो हमारे तमाम प्रायोजकों का भी हम इस मंच से उनका बहुत बहुत आभार प्रकट करना चाहेंगे। यश जादव की ये गेंद थी, इंतज़ार किया, आने दिया बल्ले पर, उसे बिल्कुल केवल डिफ्लेक्ट कर दिया, दूसरे रन के लिए निकल पड़े हैं। 2 रनों के सहारे स्कोर में अब बढ़ोतरी होती हुई 16 रन, 4 विकेटों के नुकसान पर अब बल्लेबाजी के लिए आए हैं जुनेद। जुनेद जाने जाते हैं बड़े स्ट्रोक्स के लिए, अच्छे बल्लेबाज हैं और कई मर्तबा ये दोनों ही खिलाड़ी इस समय जब गेंदबाजी जो कर रहे हैं, यश कप्तान और जुनेद एक साथ खेला करते थे और आज अगर देखा जाए तो बिल्कुल ऑपोजिट डायरेक्शंस में हैं। जुनेद बल्लेबाजी कर रहे हैं, यश जादव गेंदबाजी कर रहे हैं, तो थोड़ा इन एंड आउट्स तो बिल्कुल ये पता ही रहेगा कि ये बल्लेबाज की स्ट्रेंथ क्या है। तो स्ट्रेंथ को मद्देनजर रखते हुए गेंदबाजी की जा रही है, लेकिन जुनेद भी कम नहीं है। देखना है कि कब जुनेद अपना रौद्र रूप धारण करते हैं। पैरों पर यह गेंद थी, बहुत ही अच्छे तरीके से इस गेंद को खेला, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद हैं। 1 रन और मिलेगा, एक एक रन से कहीं ना कहीं संतुष्ट जरूर रहेंगे इस समय पाटिल पैकर्स साक्षी 11 के गेंदबाज। उनके कप्तान यश जादव ने अब तक बहुत ही जबरदस्त और बेहतरीन प्रदर्शन किया है गेंदबाजी के माध्यम से। बल्ले से भी उन्होंने कुछ रन जरूर बनाए अपनी टीम के लिए, लेकिन बॉलिंग डिपार्टमेंट की जब वो कमान संभालते हैं तो कई उन्होंने परचम लहराए हैं, कई उन्होंने ख्याति प्राप्त की है। ओवर द विकेट, क्रीज के कोने से ये गेंद करते हुए रिवर्स के जरिए स्ट्रोक को खेलने की कोशिश की गई, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। विघ्नेश और जुनेद, स्कोर है 17। तीसरा ओवर बिल्कुल समापन की ओर, बेहतरीन ओवर, ये एक और अच्छी ओवर समाप्त हो रही है। यश अपना दूसरा और अंतिम और टीम के लिए तीसरा ओवर फेंक रहे हैं। पहले ओवर में 7 रन खर्च कर चुके थे। सटीक गेंदबाजी करते हैं। यश को पता है जितनी उन्होंने क्रिकेट खेली है उससे कहीं ना कहीं अनुभव हासिल किया है, वही अनुभव यहां पर प्रदर्शित करते हुए ओवर हुआ 3 समाप्त। 3 के बाद स्कोर है 18, 4 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदों में 42 रनों की आवश्यकता, 12 बॉल्स 42 रन्स टू विन। और एक छोटा सा यहां पर ड्रिंक इंटरवल होता हुआ हम भी लेते हैं छोटा सा विराम और शीघ्र ही उपस्थित होते हैं। पाटिल पैकर्स साक्षी 11 के ओनर्स अविनाश पाटिल जी यहां पर उपस्थित हैं। मैं उनसे निवेदन करूंगा कि सर आप मंच पर आएं। अविनाश पाटिल जी, आपसे निवेदन है कि आप डायस पर आएं। पाटिल पैकर्स साक्षी 11 के ओनर अविनाश पाटिल सर यहां पर उपस्थित हैं। अ वार्म वेलकम टू यू सर, बहुत बहुत स्वागत है आपका। और बिल्कुल जो चेहरे पे हल्की मुस्कान है, क्यों ना हो, क्योंकि उनकी टीम बहुत अच्छा प्रदर्शन कर रही है। ओनर के अनुरूप, कप्तान के अनुरूप वहाँ पर प्रदर्शन देखने को मिल रहा है। मैन लीडिंग फ्रॉम द फ्रंट नेम इज यश जादव, बहुत ही अच्छा प्रदर्शन किए। पहले बल्ले से कुछ कंट्रीब्यूट करते हैं अपने टीम के लिए। अगर देखा जाए तो यश जब बल्लेबाजी कर रहे थे उन्होंने अपनी टीम के लिए 12 रन की एक उपयोगी पारी खेली थी। और कंट्रीब्यूशन की बड़ी आवश्यकता होती है। आप जब पहले बल्लेबाजी करें, छोटा छोटा कंट्रीब्यूशन आपकी टीम को, जैसे कहा जाता है ना, एक मुहावरा है, बूंद बूंद से सागर बनता है। तो उसी तरीके से अगर आपने एक छोटा छोटा अपना रन वहाँ पर अपनी पारी खेली, पारी को अच्छी तरीके से वहाँ पर सुनियोजित तरीके से पारी को सजाया संवारा, तो निश्चित ही रूप से एक बड़े रनों तक आप पहुँच जाते हैं। लेकिन उसके लिए आवश्यकता होता है कि दोनों बल्लेबाज, दोनों बैटर आपस में बात करते रहें, थोड़ा सा कैलकुलेटर को ऑन रखें, कैलकुलेटिव होएं, शुरुआती समय से आएँ। और ये बार बार कहा जाता है जब आप बड़े रन का पीछा करते हैं तो शुरुआती 2 ओवर आपके लिए बहुत मायने रखता है। पावर प्ले का ओवर, पहला ओवर, जब केवल 2 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहते हैं और ऐसे समय में यश जादव आते हैं और क्या गजब की गेंदबाजी करते हैं।
तो फिलहाल यहाँ पर एक रन और प्राप्त करते हुए दूसरे के लिए निकल पड़ेंगे, क्योंकि जब इस ओवर की शुरुआत हुई थी उसके पहले हमने कहा था कि 12 गेंदों में 42 रनों की आवश्यकता है। मंच पर इस समय गेंदबाजी टीम की मैं बात करूं, पाटिल पैक साक्षी 11 के ओनर अविनाश पाटिल सर यहाँ पर उपस्थित इस मैच का लुत्फ उठाते हुए, ऑन दी वे रेस्टोरेंट के ये ओनर भी हैं, नाम भी बड़ा बेहतरीन है, ऑन दी वे। और यहाँ ऑन दी वे बल्लेबाज भी है। क्या ये गेंद हाथ पे लगी जरूर थी, जो एक पावरफुल यहाँ पर हिट था उस रफ्तार को अपने प्रयास से रोकते हुए और उसको पूर्ण किया मिड ऑफ के खिलाड़ी ने। एक रन और इस बीच एक रन से अब अपने जो रिक्वायर्ड रन रेट भी बढ़ रहा है और ये जो रनों तक पहुंचना इस एक रन से थोड़ा सा कठिन जरूर दिख रहा है। अब कहीं ना कहीं आपको बड़े स्ट्रोक्स को खेलना ही होगा। अब हर हाल में समय आ चला है कि आप कुछ बड़े स्ट्रोक्स को खेलें। बल्ला उल्टा किया, रिवर्स के जरिए स्ट्रोक को खेलने की कोशिश, अंपायर थोड़ा सा अपनी जगह से सरके, ये प्रतीत होता हुआ कि अपने बाजुओं को खोलेंगे। और अब वहां पर गेंदबाज ने कुछ उनसे रिक्वेस्ट की, दरख्वास्त की, वाइड के लिए रिफर किया गया है थर्ड एम्पायर के लिए। तो हमारे थर्ड एम्पायर मोंटी जी, कल जिनका जन्मदिन था, साथ ही साथ सचिन जैन जी का भी जन्मदिन था और सचिन जैन जी का आज शादी की सालगिरह भी है। अंपायर ऑन ग्राउंड, अंपायर वाइड इज देयर, ये वाइड है, क्या बोले वाइड है, यस। तो वाइड के सहारे एक रन और। करण है गेंदबाज, ठीक तरह से गेंद बल्ले पे नहीं आ रही है, या यूं कहा जाए कि जुनैद जैसे धाकड़ बल्लेबाज को शांत रख पाना, जिनके बल्ले में लगातार भूख लगी रहती है, आग उगलता है जिनका बल्ला हल्ला बोलता है और किसी भी गेंदबाज को बख्शते नहीं है, आज उनके बल्ले को खामोश रखना यानी कि पाटिल पैकर्स साक्षी 11 की तारीफ जितनी भी की जाए कम है। यश जादव की बात करें, साहिल की बात करें, करण की बात करें, यश ने अपने व्यक्तिगत 2 ओवरों में 11 रन देकर 3 सफलता हासिल की। क्या बेहतरीन ये बॉलिंग एनालिसिस है। ओवर द विकेट एक बार फिर से बल्ला उल्टा करने का प्रयास, रिवर्स के जरिए खेलने की कोशिश। मुझे ऐसा लगता है कि बिल्कुल सीधे बल्ले से भी थोड़ा सा खेलना चाहिए, क्योंकि अमूमन देखा गया है कि जब आप बाएं हाथ के गेंदबाजों को रिवर्स के जरिए खेलने का जो प्रयास करते हैं, क्योंकि गेंद लगातार ऑफ स्टंप के बाहर रहती है, कामयाब नहीं हो रहे हैं, आपको स्ट्रोक्स को बनाने होंगे। ये स्ट्रोक्स अच्छा है, हवा में स्ट्रोक को खेला है, उस ओर वहां पर खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट पर एक और विकेट का पतन होता हुआ। अंतिम 6 गेंदों में 37 रनों की दरकार है। एक बड़ा यहां पर देखा जाए तो कि 6 गेंदों में 37 रन बनाने हैं। अब पहले मुकाबले में हमने देखा था कि अंतिम गेंद पर, अंतिम ओवर में 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता थी। हर्ष बोहिर ने जिस तरह से मैच विनिंग में कन्वर्ट किया, जिस अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की, बहुत ही काबिल तारीफ। तो बिल्कुल ऑल इंडिया आइकन का भी हम यहाँ पर सम्मान करेंगे और ये जानना चाहेंगे कि सम्मान इन ऑल इंडिया आइकन के खिलाड़ी जिग्नेश पारेख जी के हाथों से किया जाएगा। ऑल इंडिया आइकन सुमित डेकले, करण कदम, विघ्नेश और धनंजय नायक से मैं निवेदन करूंगा कि वो बिल्कुल डाइस पर आ जाएं। तो यहाँ अंतिम ओवर की पहली गेंद थी, पहली गेंद पर एक करारा प्रहार अब जाकर आया। जुनेद का यहाँ पर बल्ला ने हल्ला जरूर बोला। विवेक शेलार पहली गेंद पर छक्का लगता हुआ, अब देखना है किस अंदाज में यहाँ पर वापसी करते हैं। कमबैक करने की आवश्यकता है। विवेक शिंदे, रनअप मिस करते हुए, लेकिन कहीं ना कहीं अब जब ये इस ओवर की शुरुआत होने से पहले 6 गेंदों में 37 रनों की दरकार थी,
पहली गेंद पर जुनैद ने छक्का जड़ा। एक बार फिर से यहां पर ये पावरफुल स्ट्रोक, लेकिन लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद हैं। कोई गलती नहीं की, जुनैद की पारी हुई यहां पर समाप्त। अब जैसे जैसे धीरे धीरे धराशायी होते हुए टीम जीएलएस मल्हार स्पोर्ट्स, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। जुनैद ने कोशिश बहुत अच्छी की, हालांकि भाग्य साथ नहीं दे पाया। अब ये तमाम जो गलतियां हुई हैं, कहीं ना कहीं अब इसके ऊपर एक मंत्रणा होगी, एक मंथन होगा, एक चिंतन होगा और एक होमवर्क किया जाएगा आने वाले मुकाबले में, और कहीं ना कहीं दुरुस्ती के साथ उभरने का प्रयास करेंगे। क्योंकि जब आप उभरते हैं तब थोड़े से घायल शेर की भांति आप शिकार पर झपट्टा लगाते हैं। ये ड्राइव लाजवाब, हितेश पाटिल वहां पर गए हैं, आते आते उन्होंने ये करारा प्रहार किया और थर्ड मैन बॉन्ड लाइन के बाहर चौका बटोरा, 4 रनों के साथ अपना खाता खोला और स्कोर को गिरते पड़ते आगे बढ़ाते हुए 33 रनों पर। तीन में 27 रनों की और आवश्यकता। 3 balls 27 रन्स टू विन। हितेश पाटिल है जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के ओनर, हीरो के नाम से भी जाने जाते हैं। स्ट्राइकर एंड पर हैं, कट शॉट अच्छा था, चौका बटोरा, इस बार बल्ला घुमा लेकिन लेंथ छोटी थी, इस गेंद में टर्न भी थी, बैक ऑफ द हैंड ये गेंद थी, फुटवर्क अच्छा नहीं था। एक बार फिर से बॉलिंग मार्ग पे जाते हुए, और अब ये मुकाबला बिल्कुल देखा जाए, 4 गेंदें इस ओवर में आ चुकी हैं। 4 गेंदों में 10 रन देकर एक सफलता हासिल करते हुए 2 गेंदें और आनी बाकी हैं। और यहां पर विकेट का पतन होता, फुल टॉस गेंद थी, मोड़ना चाहते थे, ऊपरी सतह पर गेंद लगी, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, एक और विकेट का पतन होता हुआ। तो अब राकेश जा रहे हैं, और अगर विकेटों पर नज़र डालें तो पहले 3 विकेट 0 पर गिरे थे, उसके बाद 14 रन की एक अच्छी पार्टनरशिप हुई, तो ऐसा प्रतीत हुआ कि कहीं ना कहीं ये इस रन चेस के लिए जुझारूपना देखने को मिलेगा। लेकिन उसके बाद 23 पर 5वां विकेट गिरा, 14 पर 4था विकेट गिरा, 29 एक छोटी पार्टनरशिप हुई और 29 रन पर 6वां विकेट गिरा, 7वां विकेट 33 पर गिरता हुआ। इस मुकाबले में जो भी नतीजा आए, विपक्षीय टीम जीत के बिल्कुल मुहाने पे खड़ी है, दहलीज पर खड़ी है, और कहीं ना कहीं अगर मैं बात करूं जीएलएस मल्हार स्पोर्ट्स के लिए मायूस होने की कोई बात नहीं है। हार के बाद एक सबक ली जाती है, इस ड्राइव करना चाहते थे चूंकि, और डॉट गेंद के साथ ये ओवर हो चली है समाप्त, और इस मुकाबले को पाटिल पैकर साक्षी 11 ने जीत लिया। एक अच्छे दमखम भरे अंदाज में पहले बल्लेबाजी, उसके बाद बेहतरीन गेंदबाजी इस मुकाबले को जीतते हुए। थैंक यू।
टॉस होईल. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्स पाटील पॅकर्स साक्षी 11 आणि MS नाकोडा 11. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि जिग्नेशभाई पारेख आपण यायचे SSP 11 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कम टॉस बॉक्समध्ये. तर आपण टॉस करूया आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच आणि मग सर्व आमच्या ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. यश जरा धावत आहे प्लीज. यश चला यश या अगोदर टॉस, मॅन ऑफ द मॅच, ओनरचा सन्मान आणि मग ऑल इंडिया आयकॉन सन्मान अशी प्रक्रिया आता आपण या वेळेत साकारणार आहोत. होईल टॉस. जिग्नेशभाई पारेख यांच्या शुभ हस्ते जे SSP 11चे टीम ओनर आहेत आणि टॉस बॉक्स स्पॉन्सर, ट्रॉफी स्पॉन्सर. चला या यश फास्ट. डू दी ऑनर सर. चला टॉस. सामना सेम 5 षटकांचा. एका बाजूला MS नाकोडे 11 आणि दुसऱ्या बाजूला आहे पाटील पॅकर्स साक्षी 11. हर्ष देईल कॉल. चालेल. चला हर्ष देईल कॉल आणि कॉईन हा टॉस बॉक्समध्येच ग्राह्य धरला जाईल. SSPचा कॉल होता पण युनिटी प्रीमियर लीग. नाणेफेक जिंकून तुझ्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण काय आहे? नाणेफेक जिंकल्यावर तर तुम्ही आनंद झाला पाहिजे. तर निर्णय काय असेल यश? आम्ही बॅटिंग करू. विपरीत डिसिजन का नेमकं घेतलं? मागच्या सामन्यामुळे तसं डिसिजन घेतलंय? नाही, दर टायमाला इकडे चेस थोडं करणं डिफिकल्ट आहे कारण की 2 एंड त्या एंडनी भेटत आहे तर एक एंड ब्लॉक होऊन जातो म्हणून आम्ही पहिले बॅटिंग करून घेऊ. सेम टीम कॉम्बिनेशन की